अमित शहा यांच्या वक्तव्यावर आज रत्नागिरीत सर्वपक्षीय निषेध मोर्चा काढण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते कलेक्टर ऑफिसपर्यंत या मोर्चाचं नियोजन करण्यात आलं होतं। या मोर्चाला आंबेडकरवादी तसंच सर्व पक्षाचे कार्यकर्ते बहुसंख्येनं उपस्थित होते। संसदेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे काही उद्गार काढले त्यानंतर देशभरात अमित शाह यांचा निषेध केला जातोय। त्यांच्या विरोधात मोर्चे आंदोलन सुरू आहेत। रत्नागिरीत देखील सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि आंबेडकरांचे अनुयायी या ठिकाणी रस्त्यावर उतरलेत आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा जाहीर निषेध या ठिकाणी केला जातोय। मोठ्या प्रमाणात महिला असतील, पुरुष असतील आणि आंबेडकरांचे जे अनुयायी असतील मुख्यतः ते देखील या निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेत। आपल्यासोबत काही महिला भगिनी आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया। ताई, काय सांगाल नेमकी काय कशासाठी रस्त्यावर उतरलेत आपण? आम्ही रस्त्यावर याच्यासाठी उतरलो की केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी जे वक्तव्य केलं त्या निषेधार्थ आम्ही हा मोर्चा काढला आहे। त्यांना तातडीनं त्यांच्यावर कारवाई करावी ही आमची सगळ्यांची मागणी आहे। जे त्यांनी वक्तव्य केलं त्या वक्तव्याविरोधातच आम्ही त्यांच्यावर कारवाईची मागणी करतोय। काही मुस्लिम समाजाच्या भगिनी देखील आपल्यासोबत आहेत, त्याही रस्त्यावर उतरून निदर्शनं करतायत। ताई, काय सांगाल? जो अमित शहानी जे म्हटलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बद्दल ते आम्हाला मान्य नाही आणि त्यांच्या बद्दल सक्त कारवाई व्हावी हे आमचं म्हणणे आहे। जे काही वक्तव्य केलंय ते निषेधार्थ आहे असं त्यांनी सांगितलं। आपल्यासोबत शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, आपण संजय पुनस्कर त्यांच्याशी संवाद साधूया। साहेब, नेमकी काय भूमिका आहे आणि आपली काय मागणी असेल? हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेवरती चालतो। शिवछत्रपती महाराजांच्या विचाराने हा देश चालतो। बहुजन समाजाला 18 पकड जातींच्या समाजातील सगळ्यांना एकत्र घेऊन असणारा देश आहे। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल संसदेमध्ये जे बिगरघट्ट असे जे आताचे केंद्रीय मंत्री जे आहेत अमित शाह, त्यांनी जे काय साहेबांबद्दल उद्गार काढले त्या उद्गाराच्या निषेधार्थ रत्नागिरी तालुक्यातील जिल्ह्यातील ही जनता रस्त्यावरती उतरलेली आहेत। कारण का त्यांनी बोललेले हे वक्तव्य अतिशय निंदनीय आहे आणि आमची सगळ्यांची ही मागणी अशी आहे की त्यांचा देशाच्या पंतप्रधानांनी ताबडतोब राजीनामा घ्यावा। जर गृहमंत्री केंद्रीय गृहमंत्री अशा प्रकारचं वक्तव्य जर करत असतील तर सर्वसामान्य जनता कोणाच्या निदर्शनामध्ये आणि कोणाच्या तत्वांवरती चालू शकते, हे चुकीचं वक्तव्य आहे। म्हणूनच आम्ही सर्व पक्षीय शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन समाजातील सर्व मंडळी आज रोजी रस्त्यावरती ते उतरलेली आहेत। हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंबेडकरांचे अनुयायी असतील किंवा विविध पक्षाचे कार्यकर्ते असतील हे रस्त्यावर उतरलेत। हातात बोर्ड फलक आहेत आणि एक वेगळे संदेश देत आहेत, मी आंबेडकरवादी आणि कोण आंबेडकर। हजारो वर्ष गुलाम असलेल्या देशाचं संविधान लिहिणारा कोहिनूर हिरा म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे काही हातात फलक घेऊन वेगवेगळे संदेश देत आहेत। आणि आपल्यासोबत काही अजूनही काही भगिनी आहेत, निळी साडी परिधान केले आणि जो काही बाबासाहेबांचा संदेश असतो तो संदेश देखील त्या आपल्या वेशभूषेतून त्या देत आहेत। या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात जे संविधान मिळाले त्या संविधानामुळेच अनेकांना विधानसभा असेल, लोकसभा असेल किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्था असतील यामध्ये जे आरक्षण मिळाले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मिळाले। त्याचा विसर या आजच्या राजकारण्यांना पडलाय असा आरोप त्यांनी केलाय। कॅमेरामन दीपक मोहितेसह प्रशांत पवार, टाइम्स डिजिटल, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।